सूत्रामध्ये जे सांगायचं राहून गेले, शांडिल्यानं शांडिल्य सूत्रामध्ये जे सांगायचं राहून गेले, भक्ती रसायनामध्ये जे सांगायचं राहून गेले, श्रीमद भागवतामध्ये महर्षी व्यासांनी जे सांगायचं राहून गेले, रामायणामध्ये तुलसीदासजी आणि वाल्मिक महर्षी जे बोलायचं राहून गेले, ते महाराष्ट्रातल्या संतांनी मराठी भाषेमध्ये जसं ब्रह्मसूत्र आहे, योगसूत्र आहे, भक्ती सूत्र आहे, तशाच पद्धतीचं आज आपल्याला भक्ती सूत्र शिकवलेलं आहे, मराठीतलं भक्ती सूत्र. आणि ते म्हणजे कोणतं तर देवाच्या बरोबर कौटुंबिक नातं जोडून भक्ती केलेल्याचं सूत्र आहे. आतापर्यंत जगाच्या पाठीवर उपनिषदामध्ये नाही, शास्त्रामध्ये नाही, पुराणामध्ये नाही, भक्ती शास्त्रामध्ये नाही, कुठल्याही शास्त्रामध्ये देवाच्या बरोबर नातं जोडून भक्ती केलेली आपल्याला दिसत नाही. फक्त महाराष्ट्रातल्या संत मंडळीनं देवाच्या बरोबर नातं जोडून हा नवा भक्तीचा धडा महाराष्ट्राला शिकवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते नातं जोडत असताना महाराज का नातं जोडलं तर आपलं आपल्या कुटुंबावर विशेष प्रेम असतं, तसं देवावरती विशेष प्रेम राहावं म्हणून नातं जोडून भक्ती केलेली आपल्याला दिसते. आमच्या साधू संतांनी बोलत असताना कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. पहिला बंधुलता कृष्ण माझा, पहिला बंधुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. अनेक प्रकारची नाती जोडले महाराज. आणि नात्यामध्ये प्रेम असतं, आणि ते पूर्वी होतं, आता नाही. साधू संतांच्या काळामध्ये ते प्रेम होतं म्हणून कौटुंबिक नातं जोडलं. आता तुम्हाला एक आगळिकतेनं सांगतो, देवाच्या बरोबर नातं जोडलं, पण कुठे कुठे संतांनी देवाबरोबर पत्नीचं नातं जोडलं, कुठे कुठे देवाबरोबर बहिणीचं नातं जोडलं, कुठे कुठे देवाबरोबर मुलीचं नातं जोडलं, कुठे देवाच्या बरोबर आईचं नातं जोडलं. अनेक नात्यातून आपल्याला भक्ती केलेली दिसते, पण आजच्या अभंगामध्ये मुलीचं नातं जोडलं महाराज. आणि मुलीचं नातं का जोडलं, मुलाचं का जोडलं नाही? मुलाचं नातं खऱ्या अर्थानं पाहिलं तर बापाला जास्त जवळच आहे का मुलीचं जास्त जवळच आहे? इकडच्या परिसरातल्या लोकांना मुलगी जास्त आवडते का मुलगा जास्त आवडतो?
कुणीच काही बोलत नाही. तुमच्या घरवाल्या आल्यात का काय? कारण त्यांच्या देखता ह्यांची बोलायची टापच नाही ना. घरी गेल्यावर तिने चांगलं झापलं तर कीर्तनात लय टाळटाळा बोलत होतात, म्हणून बिचारे गप्प आहेत. मी तरी म्हणतो ह्यांनी माना खाली का घातल्यात? मला उशिरा कळलं की हे तिला घाबरतेत म्हणून. पण घाबरू नका, तिला घाबरायचं काही कारण नाही. मी आहे ना तुम्हाला, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरायचं नाही काही. आणि तिला तर बिलकुल भ्यायचं नाही. कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला जर तिनं हानमार सुरू केलीच तर मी पळून जाऊ शकतो, घाबरू नका. तसं मोकळे मनानं प्रश्नाची उत्तर द्यायची. माझ्याकडे एकट्याकडे गुत्ता दिलेला नाही कीर्तनाचा. तुम्ही म्हणताल तुम्हाला रोजानी कशाला लावलंय? आज मालक जर कामाला हजर असला पाठीमाग तर रोजानी गडी काम करते. म्हणून तुम्ही सगळ्या लोकांनी जागं राहायचं आणि माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. चुकलं तरी चुकू द्या. तुमच्या गावात मी आहे का माझ्या गावात तुम्ही येतं नाही. हातघाईचा प्रसंग जरी आला तर तुमची संख्या जास्त आहे ना, त्याच्यामुळं जरी तुमचं चुकलं तरी मी चुकलं म्हणणार नाही. हो चला, तुम्ही सांगत नाहीत महाराज. मुलीचं नातं आणि मुलाचं नातं दोन्हीच्या नात्यामध्ये आमच्या साधू संतांनी मुलीच्याच नात्याची निवड का केली? तर त्याचं तुम्हाला एकमेव कारण, पहिलंच कारण सांगतो महाराज तुम्हाला. मुलगी निर्माण करीत असताना भगवान परमात्म्याने बापाच्या हृदयाचा तुकडा काढला महाराज आणि मुलगी तयार केली. लक्षपूर्वक माझं बोलणं ऐका. बापाच्या हृदयाचा पीस काढला आणि मुलगी तयार केली. आणि डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि मुलगा तयार केला. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे महाराज. आणि हृदय जितकं कवळ आहे तितकी कवळी कन्या आहे. तितकी कवळी कन्या आहे. म्हणून बाप मेल्याच्या नंतर डोक्याच्या कवटीपासून मुलगा जन्माला आला म्हणून बापाला पेटू शकतो काय? हो, बापाला पेटवायचं काम कोण करतो? मुलगाच करतो ना. म्हणून मुलगा झाल्यावर जास्त हरळून हुरळून जायचं काम नाही आणि साखरपान सुद्धा वाटायचं नाही. कारण मुलगा जन्माला आला की बापानं असं समजायचं की आपल्याला पेटवणारा बहादर अवताराला आला. आपलं जगतातलं अस्तित्व नष्ट करणारा पठ्ठ्या आज जन्माला आलेला आहे. म्हणून जास्त खऱ्या अर्थानं पाहिलं तर आनंद मानायचं कारण नाही. शक्तिशाली हृदयाला कुठल्याही प्रकारची जखम न होऊ देता मुलाला, हो बापाला मुलगा पेटवतो महाराज. आणि मरेपर्यंत मेला तरी सुद्धा बापाच्या पाठीमाग चालत नाही, पुढं चालतो मेल्यावर सुद्धा. आणि बापाला सांगतो या माझ्या मागून. आणि माझ्या माग नाही आलात तर तुम्हाला दुसरा कोणी पेटविणारच नाही. माझ्या मागून या, गपचिप या, कुठल्याही गोष्टीची हालचाल करू नका. तुम्हाला जर वेळच्या वेळी पेटून घ्यायचं असेल तर माझ्या माग या. पुढं चालतो आणि ते बी 20 फुटाचं अंतर ठेवून चालतो. पण मेल्यावर सुद्धा कन्या बापाला दुःख देत नाही, वारा घालण्याचं काम करते महाराज. आणि ते बी बापापासून 1 फूट 2 फूट अंतरावर राहते. मुलगा 20 फूट अंतरावर राहतो आणि बापाला पाठीमाग आणतो. मेल्यावर सुद्धा, हो जिवंत असताना बापाच्या माग चलत नाही, बापाचे विचार मानित नाही आणि बापाला पाठीमाग पळवायला लावतो तो मुलगा. आणि बापाच्या पाठीमाग वारं घालीत असताना महाराज बापाला माझ्या तकलीफ होऊ नये म्हणून मेल्यावर सुद्धा सुख शांती देणारी कन्या असते.
त्याचं कारण आहे की ती हृदयाचा तुकडा आहे बापाच्या आणि हा डोक्याच्या कवटीचा तुकडा असल्यामुळे दोघांमध्ये अंतर असल्यामुळं आमच्या साधू संतांनी देवाच्या बरोबर मुलीचं नातं जोडलं, मुलाचं नाही महाराज. विठ्ठल 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 काही गोष्टी बोलत असताना वक्त्यानं आड पडदा न ठेवता बोलाव्यात. संवेदनाशील असल्या तर सामंजस्यानं बोलाव्यात. डॉक्टरनं पेशंटची दया माया न करता ऑपरेशन करावं, पोट फाडावं, कारण पोट फाडण्यामध्ये हित आहे. तसं समाजातल्या काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतात, पण वक्त्यानं बोलाव्यात, कारण त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही. तसं कन्येचं स्वरूप सांगण्याकरता बापाचं आणि कन्येचं नातं काय आहे हे कळण्याकरता मी जरा संवेदनाशील भाग सांगतो. न सांगण्यासारखा भाग आहे पण सांगतो. आणि पहिली गोष्ट माझ्या माता भगिनींची माफी मागतो, क्षमा मागून बोलतो, कारण मला चावड सारखं बोलायला बोलवलेलं नाहीये. पण तरी सुद्धा महाराज बोलल्याशिवाय गत्यांतर नाही. मुलीचं बापाचं नातं म्हणजे काय आहे हे सांगण्याकरता जीवशास्त्राकडे चाला. विज्ञान विज्ञान जीवशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, इंग्लिश मध्ये बायोलॉजी म्हणतात. हो, आणि ती बायोलॉजी म्हणजे एनाटॉमी शास्त्र. एनाटॉमी शास्त्र म्हणजे MBBS च्या पहिल्या वर्षाला जे शिकवलं जातं ते एनाटॉमी शास्त्र म्हणजे शरीर शास्त्र. राजा हो, जाता जाता सांगतो, आताच्या वैद्यक शास्त्रानं, आताच्या MD MS डॉक्टरनं आणि जीवशास्त्रानं, प्रगतशील असलेल्या जीवशास्त्रानं सांगितलं की स्त्री पुरुषाचं, पती पत्नीचं शरीर, दोघांचे शरीर एकत्रित आलं की मुलगी किंवा मुलगा होतो, असं त्यांचं मत आहे. आणि ते दोघाच्या शरीरापर्यंत, भिन्न लिंगी शरीरापर्यंत विज्ञान पोहोचलं. पण जिथं विज्ञान समाप्त होतं तिथून आमचं अध्यात्म सुरुवात होतं महाराज. आता पुढची गोष्ट सांगतो. पती पत्नीचं संयोगानं दोघांचं शरीर एकत्रित आल्यानंतर मुलगा किंवा मुलगी धारणा होत नाही, गर्भधारणा होत नाही. मग कधी होते तर ज्या वेळेस त्या संयोगामध्ये दोघही एकमेकाला विसरून जातात, नव्हे आपण आपल्याला पण विसरून जाऊन आत्मस्वरूपामध्ये लीन होतात. आणि ज्या वेळेस त्या आत्मस्वरूपामध्ये दोघं लीन होतात त्याच वेळेस गर्भधारणा होते आणि त्याच वेळेस मुलगा किंवा मुलगी होते. म्हणून मुलाला आत्मज आणि बापाच्या आत्म्यापासून मुलगी झालेली असल्यामुळं तिला आत्मजा असा शब्द आहे महाराज. शास्त्रामध्ये काय शब्द आहे? जरी आत्मजा आपुली स्वकुळीच दिधली, ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरीत लिहिलं. म्हणून मुलगी ही आत्मजा, जायते जन जायते, आत्मजन जायते म्हणजे आत्मजा, जन जायते म्हणजे जिचा जन्म होतो ती आत्म्यापासून जन्माला येते, शरीरापासून नाही. शरीर हे माध्यम आहे पण खरा अंश हो आत्म्यापासून निर्माण होतो. म्हणून मुलगी म्हणजे बापाचा आत्मा आहे आणि आत्म्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं मुलीवर प्रेम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि घरामध्ये क्रॉस लाईन पडते महाराज.
क्रॉस लाईन म्हणजे मुलाचं आईचं सूत्र असतं आणि मुलीचं बापाचं सूत्र असतं. कारण बापाची अंतःकरणाची ठाव घेणारी कन्या असते आणि जन्मभर मुलगा बापाच्या जवळ राहून त्याला बापाचं हृदय कळालेलं नसतं महाराज. बापाचं हृदय कळालेलं नसतं मुलाला, कारण कवटीपासून जन्माला. म्हणून मुलगा मुलगी हे बापाच्या झेरॉक्स आवृत्ती आहेत महाराज. झेरॉक्स आवृत्ती आहेत. मुलगी म्हणजे बापच पत्नीच्या पोटी नवा जन्म घेऊन येत असतो. म्हणून मुलगी ही अत्यंत प्रिय आहे आणि जीवापेक्षा प्रिय आहे. हे मी कशासाठी सांगतो, आम्ही देवाच्या बरोबर मुलीचं नातं जोडायचं महाराज. म्हणून आम्ही देवाच्या मुली आहोत. मुली म्हण लेक मी संतांची लाडकी, लेक मी देवाची लाडकी, लाडकी लेक मी संतांची. हो, आपण देवाच्या मुली लाडक्या आहोत असा विषय आहे. आता प्रमाण आहे पण ते संताचं प्रमाण आहे. हो, आम्ही देवाच्या मुली आहोत म्हणजे काय आहोत? हो, ममये वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षति. हो, आम्ही देवाच्या अंशापासून निर्माण झालेले आहोत. म्हणून ज्ञानदेव आत्मा माझा. हो, अहम आत्मा गुढाकेश. हो, म्हणजे भगवंतापासून आपण वेगळे नाहीत. तू का म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. म्हणून आम्ही देवाचे अंश आहोत. मुलगी आहोत, मुलगी. आता त्याच्यातही खूप बारकावा आहे महाराज. इतका बारकावा सांगत गेलं तर ते तुम्हाला झेपणार नाही. तुम्ही म्हणाल आम्ही पुरुष असताना आम्हाला मुली कशामुळं म्हणायचंय? आम्ही पुरुष आहेत, संत पुरुष आहेत. ज्या नाथ महाराजांनी मुलीचं नातं जोडलं ते पुरुष आहेत. पण राजा हो, पुरुष ह्या जगाच्या पाठीवर सिद्धच होत नाही. पुन्हा तेच जर जीवशास्त्र सांगायला गेलं तर स्त्रीचं शरीर एक्स नावाच्या क्रोमोझोमनं आणि रंगसूत्रानं जन्माला येतं आणि पुरुषाचं XY नावाच्या रंगसूत्रानं जन्माला येतं. म्हणून पुरुषामध्ये X रूपानं 50% स्त्रीत्व आहेत. म्हणून आपण पूर्ण पुरुष नाहीत. पूर्ण पुरुष फक्त एकटा परमात्मा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्या परमात्मे त्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभरते वेश्वरः. म्हणून आम्ही देवाच्या मुली आहोत महाराज. म्हणून मुलगी बापाशी किती एकनिष्ठ असते राजा हो. जन्मभर नवरा पसंत नसला तरी सुद्धा माहेर आपलं सासर घरी दीर भायासाठी नांदत नाही, नवऱ्यासाठी नांदत नाही. कुणासाठी नांदते? बापाच्या नावासाठी मुलगी नांदते महाराज. बापाचं नाव मोठं करायचं म्हणून नांदते. हो, बाई मला पसंत नसला तरी नसू द्या, पण माझ्या बापानं मला जिथं दिलेलं आहे तिथं मला राहणं माझं कर्तव्य आहे. म्हणून महाराज जन्मभर बापाच्या नावाला मुलगी जपते आणि बापाच्या नावाला बिलकुल मुलगा जपत नाही महाराज. बापा देखताच गटार गल्लीचा सभासद होतो आणि ह्या गटारामध्ये पडणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हो, पड. नुसत्या गटारात कशाला, पातळ हागंदारीला पड ना. अशी गोष्ट आहे महाराज. मुलगा बापाच्या नावाची खंत करीत नाही आणि मुलगी जन्मभर बापाच्या नावाची खंत करीत असते. म्हणून तिचा देह चितेवर ठेवेपर्यंत ती बापाच्या नावासाठी जगत असते. तसं आम्ही परमात्म्याच्या मुली असल्यामुळं
आम्ही गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर त्या बापाच्या नावाला आम्ही जपलं पाहिजे. गळ्यात तुळशीच्या माळा ज्यांच्या आहेत त्यांना लोकांनी म्हणू नये की तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, तुम्ही आळंदीला शिकलेले आहात, हो तुम्ही संस्थेचे विद्यार्थी आहात, असं कुणी म्हणू नये. महाराज असं जर म्हणलं तुम्हाला हे वागणं शोभत नाही असं जर म्हणलं तर मी सांगतो नवं खेटर घेऊन हाणण्याची गरज नाही महाराज त्याला. म्हणून बापाच्या नावासाठी जगलं पाहिजे. आमचा बाप पंढरपूरचा पांडुरंग आहे. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहता, माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहत. महाराज राजा हो तुम्हाला एक गोड असं चिंतन प्रतिपादन करतो. तुम्हाला तकलीफ होऊ नये आणि तुम्हाला जड जाऊ नये म्हणून. कारण महाराजांनी मला सांगितलं की तुम्ही कूट अभंग बोलत असतात म्हणून कूट अभंग काही घेऊ नका. कारण खेड्यातला समाज आहे त्याच्यामुळं मी अवघड अभंग घेत असतो. माझं आडनाव फक्त अवघड नाही पण अवघड अभंग घेत असतो. पण महाराजांनी मला ताकीद दिली, आज्ञा दिली म्हणून मी सोपा अभंग घेतला. तरी काही काहीच्या घाटाला गाड्या लागल्यात हो. तरी बी घाटाला गाड्या लागल्यात आणि गिअर फसायला लागलेत असे. किती बी क्लच दाबला तरी बी काय गिअर पडाच ना. गाडीवर लोड आलाय आणि काही काही गाड्या झटके हाणायला लागल्यात अशा हाणायला लागल्यात झटके. घाटाला गाडी लागली आणि गिअर फसायला लागला. आता काय करावं प्रश्न नाही ना मोठा. हो सोपा अभंग घेतलाय महाराज सोपा आणि तुम्हाला तकलीफ देत नाही. महाराजांनी मला येताना सांगितलं की खूप दिवसानंतर 25 वर्षानंतर इथं कीर्तन होतंय तुमचं. 25 वर्षापूर्वी झालं होतं ना आता बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला चान्स दिलेला आहे. त्याच्याकरता जास्त वेळ कीर्तन करू नका, 4च्या आतच आटपून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. हो ठरलं म्हणजे ठरलं, आपलं 4च्या पुढं जायचंच नाही. हो आता जे जवळचे लोक आहेत ते अडकले बो. पण जे कीर्तन करायच्या 10व्याला आल्यासारखे लांब लांब बसले टोळ्यांनी ते सुटले. कारण त्यांना मागच्या मागे जाता येतं म्हणून हुशार माणसं लांब बसत असतात महाराज. छान वाटतं आणि मला बी खूप आनंद वाटतो असे लांब बसलेले माणसं पाहिले आणि असे डांबे डवके पडलेले पाहिल्यावर खूप आनंद वाटतो महाराज. मला वाटतं मरावून त्यांच्या पोटी जन्माला यावा असं खूप छान वाटतं. कारण महाराजांनी एवढ्या सत्रांच्या इथं अंतरल्यात, खर्च केला, एवढा मोठा मांडव केला. इथं काय म्हशी बांधायच्यात का? माणसासाठी असताना सुद्धा माणसं लवकर येत नाहीत हो. कीर्तनाला माणसं जवळ येत नाहीत. आणि जर ह्याच परिसरामध्ये जर घोंगराचा कार्यक्रम असता तर म्हातारे सुद्धा चष्म्यातून टावकारले असते म्हणले असते. काय खास आहे राव म्हणले असते. झोपा अहो कशाच्या झोपा. म्हाताऱ्यांनी सुद्धा त्यांना जुनं ध्यान आलं असतं हो. म्हाताऱ्यांनी या परिसरातल्या म्हाताऱ्यांनी जुन्या लोकांनी लय धिंगाणे केलेले आहेत महाराज हो. एक जणाची चाकजोडी, एक जणाचे शिवळा जोते, तिसऱ्याचे बैलन, चौथ्याच बाटूक उपटून घेऊन पळालेले आहेत महाराज हे हो. काही नाही तर बाटूक बी उपटिलं नाही, दुसऱ्याच्या बैलाच्या पुढचा आणून आपल्या बैलाला टाकला आहे तर हो.
पण कार्यक्रमाला सव्वा महिना ढिले नाही पाडलेले महाराज. आता उग सगळे थाकल्यावर येऊन बसलेत, बसू द्या असं. हो, पण कीर्तनाला जरा जवळ येऊन बसावं महाराज. असं शेतामध्ये जर डांबे डवके उगवले तर ते हो मालकाला मोडा वाटतं. हो, तसं असे डांबे डवके आणि पुरुषालाच कळत नाही बघा. आमच्या माता भगिनीचा असा बरोबर डामका आलाय असा. हो, ते बी गोळे पीक आलंय. ते अशा बिलकुल अशा बाजूला कुणीच बसले नाहीत महाराज, सगळ्या एकीनं बसल्यात. कारण मुंग्या कधीच रांग सोडित नाहीत. मुंगळ्याचा भरवसाच नाही सांगता येत महाराज. हो, कुठून बी शिरत येत. हो, एका माणसानं अशी बेल दाबली आणि बेल दाबल्यानंतर आतून आवाज आला, कोण आहे? त्या माणसाचं आडनाव होतं मुंगळे. त्यांनी सांगितलं, मी मिस्टर मुंगळे. मग त्या बाईनं सांगितलं, कवाड उघडायची काय गरज आहे, फटीतून या ना मग असं जरा. मुंगळे लाईन सोडते तर कुठूनही घुसतेत महाराज. चला आता तुम्हाला बारकाव्याचं चिंतन सांगतो. विठ्ठल 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 मुलीचं प्रेम बापावर किती असतं तितकं वारकऱ्यानं प्रेम, कीर्तनकारानं प्रेम देवावरती करावं महाराज. याच्यासाठी आमच्या नाथ महाराजांना दिलेला दृष्टांत आहे. बापाचं आणि मुलीचं नातं आहे तसं पांडुरंगाचं आणि भक्ताचं नातं आहे. हे सांगण्याकरता मुलीचं प्रेम किती बापावर असतं. घरामध्ये 3 वर्षाची मुलगी असते आणि 5 वर्षाचा मुलगा असतो. बापाची मोटरसायकल बाहेरून आली आणि गाडीची फायरिंग ऐकल्याबरोबर गाडीच्या पुढं आडवं कोण येतं महाराज, मुलगी का मुलगा? मुलगी येते. 3 वर्षाची मुलगी येते आणि माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले. हो, असं करते ना, असे हात करते महाराज. त्यांनी मोटरसायकलवरून उतरायच्या अगोदर त्याला मोह आवरत नाही, तसाच लेकीला उचलतो आणि पटापट तिचे मुके घेतो. आणि ज्यावेळेस मुका घेतला त्यावेळेस 1000 किलोमीटरचा उन्हातानाचा प्रवास करून आलेल्या बापाचा शिनभाग जातो महाराज. गोड पापा देते आणि तिला असं कडेवर घेऊन बाप घरामध्ये गेला की मग मुलगा मोटरसायकलचा ताबा घेतो, पिशवीत काय आहे ते पाहतो. कारण त्याला माहितीये बापाच्या इस्टेटीवर आणि कमाईवर डल्ला हाणणारा मीच आहे फक्त. हो, पिशवीत हात घालतो आणि मुलीला बाप घरात घेऊन गेल्याच्या नंतर खुर्चीवर बसलं की त्या 3 वर्षाच्या लेकराला कुणी शिकवलं महाराज? मांडणीवरचा ग्लास घेते आणि टाचा वर करून हंड्यातला ग्लास भरून घेते महाराज. पाय पुरत नाही, हात पुरत नाही, बळचच पंजावर उभी राहते आणि ती हंड्यातला ग्लास ते बी भरलेला नाही, अर्धा ग्लास घेऊन बापाकडे येते. अर्धा सांडत येतो आणि आल्यानंतर बापाच्या हातात देत नाही, बापाच्या तोंडाला ग्लास लावते, प्या. आणि बापाच्या तोंडाला ग्लास लावल्याच्या नंतर तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही, मुलगा तिच्याकडे पाहतो आणि मुलीला सांगतो, जिवंत असताना तू पाणी पाज, मेल्यावर मी पाणी पाहिजे. आणि जिवंत असताना ज्या टाइमला मुलीनं पाणी पाजलं महाराज, त्याच वेळेस बापाचं तर्पण झालं. वेगळं तर्पण करण्याची गरज नाही. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, तुमची सगळ्यांची परवानगी घेऊन आईकडे जाते आणि आईला म्हणते, पप्पाला भूक लागली. 3 वर्षाच्या लेकराला त्या बापाला लागलेली भूक कशी कळाली महाराज? बापाला लागलेली भूक कशी 3 वर्षाच्या बाळाला कळाली? तर मी जाता जाता सांगतो महाराज, मुलगी म्हणजे बापाची म्हातारपणातली आई असते, आई. आणि आईलाच मुलाची तहान भूक कळते.
ज्यावेळेस आई बाळाला पाजते त्यावेळेस रडायला लागलेल्या बाळाची भूकही आईलाच लागते आणि पाजल्यानंतर हो आईच लेकरापेक्षा संतुष्ट होते. तिच्या चेहऱ्यावरचा भाव जर पाहिला तर दोन्ही बाजूनं हो पाजणारी जरी आई असली तरी पाजताना बी भूक तिलाच लागते आणि पेल्यानंतर तृप्तीचे ढेकरही तिलाच येतात महाराज. म्हणून ज्यांना फेस रिडिंग कळते, चेहरा वाचन कळतं, त्या टाइमला लेकराला लागलेली भूक आणि तिची लगबग जर पाहिली तर तिच्या चेहऱ्याचे हावभाव पाहिले तर म्लान झालेला चेहरा असतो. आणि लेकरांनी तिला एकदा पिऊन पाळण्यामध्ये टाकलं, बाजूला आई उभी राहिली आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचा भाव महाराज पूर्ण तृप्त झालेला असतो. तशी मुलगी म्हणजे बापाची माय असते, माय. म्हणून लेकराला लागलेली भूक तिला कळते महाराज. म्हणून माझ्या पप्पाला भूक लागली म्हणून आईकडे तक्रार करते आणि आईनं ताट वाढून आणल्यानंतर ती बापाला नुसत्या एकट्या जेव्हा म्हणत नाही महाराज, ताटात येऊन बसते आणि बसल्यानंतर खोटं सांगत नाही तुम्हाला, त्याच्या ताटातला घास मोडते आणि आपल्या तोंडात घालत नाही. तिचा तोंडापर्यंत बापाच्या हात पुरत नाही महाराज, डावा हात जमिनीला टेकते आणि हातामध्ये घास घेऊन बापाच्या पाठीमागच्या डोक्याला हात लावून पुढच्या बाजूनं तोंडामध्ये घास घालते महाराज. आणि ज्यावेळेस मुलगी घास घालते त्यावेळेस ज्यांना मुलगी नाही त्या ज्ञानेश्वर महाराजाला सुद्धा हे दृश्य आणि हे वात्सल्य, ही मुलीची करुणा झेपली नाही महाराज. म्हणून माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरीत लिहिलं, बालक बापाची ताटी रिघे, बापा तेची जेवू लागे, तो संतोष लेनी वेगे, मुखची ओढवी. बापानं मुलीच्या हातातला घास घेतल्यानंतर खरकट्या तोंडानं मुलीचा एक मुका घेतो, माझ्या बाईनं मला खूप घास सुंदर घातला. तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही महाराज, मुलीनं असा बापाला जर घास घातला तर मुलानं पिंडदान करू नाही तर नाही करू, पण मुलीनं त्याच टाइमला पिंडदान बापाचं केलं महाराज. खरा घास बापाच्या तोंडात घातला. कावळ्याला दिलेल्या घासापेक्षा मुलगा कावळ्याला घास देतो, मुलगी बापाला घास देते. आणि जशी आई घास घालते तशी मुलगी घास घालते महाराज. आणि त्या मुलीचा घास खाऊन बाप तृप्त होतो, तृप्त. आणि माझ्या ताईनं मला खूप सुंदर घास घातला म्हणून हृदयाला लावतो. कारण मुलगी एवढं प्रेम का करते तर बापाच्या हृदयाचा तुकडा आहे म्हणून. इतकं दोघा जणांचं अंतर आहे महाराज, इतकं जवळचं अंतर आहे. म्हणून मुलगी बापाला अत्यंत प्रिय असल्यामुळे, आम्ही पांडुरंगाच्या मुली असल्यामुळं, आम्ही देवाच्या बरोबर नातं जोडीत असताना, मुलगी नांदायला जात असताना बाप सांगतो, बाई पिकलं पान आहे, मी कधी जाईल सांगता येत नाही, पण मला विसरू नकोस बर का बाळा, मला विसरू नकोस. मुलीजवळ गुज बोलतो बाप, तसा पांडुरंग परमात्मा आम्हाला सांगतो, आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, विसरू नका.
कार्तिक आषाढी कार्तिक विसरू नका मद आषाढी कार्तिक विसरू नका मद आषाढी कार्तिक हो बापाला आणि माहेराला एकनिष्ठ राहणारी मुलगी, माहेराचं नाव मोठं करणारी मुलगी आणि माहेराला कधीच न विसरणारी मुलगी आणि बापासाठी माहेराला महत्व देणारी मुलगी आणि माहेर शब्द उच्चारला की जिचं अंतःकरण स्फुरण पावतं ती मुलगी. हो, बापाचं नातं जोडण्याकरता, बापाची एकनिष्ठता सांगण्याकरता त्या मुलीचा जन्म आहे आणि बापासाठी हयातभर राहते. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं, ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत तितक्या देवाच्या मुली आहेत महाराज. म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांचं माहेर पंढरपूर असल्यामुळं नाथ महाराजांनी भक्ती शास्त्रातला तुम्हाला आम्हाला मुलीसारखं बापावरती देवावरती प्रेम करा बाबानो. कुठल्या विद्यापीठामध्ये जाऊन तुम्हाला भक्ती शिकायची गरज नाही, मृदंग शिकायला जावं लागतं, गायन शिकायला जावं लागतं, पण महाराज भक्ती शिकण्याकरता जाण्याची गरज नाही. मुलगी बापावर प्रेम करते तसं प्रेम करावं देवावरती आणि माहेराशी एकनिष्ठ राहावं. म्हणून माझ्या नाथ महाराजानं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माहेराची आठवण करून एकनिष्ठता प्रतिपादन माझे माझे आहे भिवरेच्या तीरी. हो माझी हो हो बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. हे नातं आहे तुमचं आमचं देवाशी. म्हणून सांगतो राजा हो, अनेक संप्रदाय झाले पण कुणी दूताचा संप्रदाय आहे, कुणी प्रोषिताचा संप्रदाय आहे, कुणी देवाच्या बरोबर सेवकाचा संप्रदाय आहे. पण आपला संप्रदाय हा प्रोषिताचा नाही. प्रत्यक्ष देवानी ज्ञानोबरायांनी अवतार धारण करून नाथ महाराज महा भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार.
प्रत्यक्ष देवानं येऊन स्थापन केलेला संप्रदाय असल्यामुळे नाथ महाराजाच्या, ज्ञानोबारायच्या सगळ्यांच्या मुखातले शब्द हे अत्यंत विश्वसनीय आणि महत्वाचे शब्द आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय इतका संप्रदाय एकनिष्ठ आणि देवाला नातं जोडून भक्ती करणारा संप्रदाय जगाच्या पाठीवर एक बी नाही महाराज. म्हणून तुम्ही वारकरी संप्रदायात जन्माला आला असाल तर भाग्य आहे आपलं. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. हो, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून देवाची चरण सेवा करण्याकरता मुलगी जशी कुचराई करीत नाही महाराज. आता पुढे सांगतो मी तुम्हाला. घरामध्ये जर समजा बापाला डायबिटीस असला, साखर बिमारी जर असली आणि घरात दिवाळीच्या टाइमला गुलाबजाम करावेत आणि मग घर मालक नवरा सांगतो बायकोला, अगं 2 गुलाबजाम दे ना. ती म्हणते आता काय तुम्हाला वेड बीड लागलं का काय? ते काय तुमच्यासाठी केलंय का? तुम्ही फक्त आणायचे धनी आहात, खायचे नाही. तुम्ही खायचं नाही, साखर 400 झालेली खाऊ नका. हो, ते म्हणतो अगं मरायचंय का हॉबी, खाऊ दे. हो, आणि देते आणून बायको महाराज. मुलगा जवळून चाललेला पाहिला आणि ताटातला जर जामून पाहिला तर मुलगा पाहतो बापाकडं, बापाला म्हणतो, हो आम्हाला जरा बाप शिल्लक राहू द्या ना. तुम्हाला काही कळतं का नाही? डोकं ठिकाणावर आहे का नाही तुमचं? कशाला जामून खाता? बाप काही बोलत नाही, मुलाचं ऐकत नाही, बायकोचं बी ऐकत नाही. बारकाव्यानं माझं कीर्तनात ऐकायचं आणि घरी जाऊन बघायचं. आणि मुलगी तिथून चाललेली असली, मुलीनं महाराज नुसतं फक्त एकदा गुलाबजामकडे पाहिलं आणि कासवीच्या नजरेनं बापाकडे एकदा पाहिलं. दोघाची नजर झाली की बापाला भाषा तिची कळते आणि तिला त्याची कळते, नजरेत भाषा कळते. आणि बाप लगेच गुलाबजाम उचलून म्हणतो, हे घ्या. का? तर मुलीची त्याची हृदयाची तार जुळली महाराज. आपण मोबाईल लावतो, आपल्या मोबाईलचं कनेक्टिव्हिटी आपल्या टावरशी असते ना, आपल्या टावरची कनेक्टिव्हिटी उपग्रहावर असते आणि उपग्रहाची कनेक्टिव्हिटी त्या कनेक्शन तिकडच्या टावरवर असतं आणि त्यांनी त्या फ्रिक्वेन्सी फेकल्याच्या नंतर त्या मोबाईलला कनेक्शन लागतं. पण हे कनेक्शन लागलेलं तुम्हाला आम्हाला कळत नाही. तसं मुलीच्या हृदयाचं हो टावर बापाच्या हृदयाला कनेक्शन कधी लागलं ते कळलं नाही. म्हणून बापावरती अत्यंत प्रेम करणारी मुलगी आहे. मी सतत तेवढंच पालुपद सांगणार आहे, कारण मुलगी बापावर प्रेम करते तसं देवावरती प्रेम करा. याच्या पुढे जाऊन सांगतो, घरामध्ये जर मुलाचे आणि बापाचे भांडणं झाले, होतातच. पूर्वीच्या काळात भावाभावाचे व्हायचे, पण आता हक्काचे भांडणं करण्याकरता बापाशिवाय दुसरं कुणीच नाही महाराज. हो, आणि एक बी घर असं सुन नाही की त्या घरात बापाचे आणि मुलाचे भांडणं नाही. फक्त सांगत नाहीत, कारण आपलेच दातन आपलेच होतं, कुणाला सांगायचं महाराज. म्हणून बाप नावाचा मुका प्राणी आहे, मुका. हो, मुलाचं सगळं सहन घेतो आणि मारुतीच्या पारावर बसल्यानंतर त्याची टाप नाही सांगण्याची. ओरपाटा मुलाचा अभिमान सांगतो. तुमचा मुलगा तरी नुसता हागंदारीला पडतो, माझा तर पातळ हागंदारीला पडतो. एवढा अभिमान बापाला वाटतो महाराज त्याचा. म्हणून मुलाचे आणि बापाचे भांडणं होत नाहीत असं घरच नाही. हो, आईचे आणि मुलाचे भांडणं होत नाहीत आणि मुलीचे आणि बापाचे भांडणं होत नाहीत, मुलाचे आणि बापाचे भांडणं होतात. मी आपल्याला प्रश्न विचारतो,
मुलाचे आणि बापाचे भांडणं झाल्याच्या नंतर बाप सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतो का पोलीस स्टेशनला करतो का हायकोर्टात करतो? कुठं करतो महाराज? कुठं करतो? मला ऐकायला नाही आलं. कुणाकडेच तक्रार करीत नाही. मुलीकडे बी जात नाही. सकाळच्या प्रहरी उठतो बाप महाराज, बायको विचारते कुठं चाललात? काही बोलत नाही, काही बोलत नाही. आणि मुलाला न विचारता, बायकोला न विचारता, बायकोच्या बरोबर सुद्धा मुलानं भांडणं केलेलं, जी जन्मभर हृदयाचा राज्य करणारी बायको असते, तिला सुद्धा तो सांगत नाही महाराज. आणि मुलीकडे जातो. आणि मुलीकडे गेल्याच्या नंतर मुलीनं लांबूनच चेहरा पाहिल्या बरोबर तिला भाषा कळते. ती विचारते, बाबा काय झालं? कशा करता तुमचा चेहरा पडला? काय झालं? असं म्हणल्या बरोबर हुंदके मारतो बाप. आणि मुलीच्या गळ्यावरती मिठी मारतो. ढसा 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 रडतो बाप. ताई, अगं तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं बघ. भावालाही सांगण्याची तिची ताकद नाही, बापालाही सांगण्याची ताकद नाही. फक्त मुलगी रडते महाराज. आणि मुलगी रडली की बापाचं काळीज मोकळं होतं. त्याला गारानं सांगण्याची गरज नाही, पण माझ्या लेकीनं माझं गारानं ऐकून घेतलं म्हणजे याचा अर्थ असा की हृदयाच्या तुकड्यालाच कुणी बी महाराज आपलं गुज सांगत असतं, दुसऱ्याला नाही सांगत. म्हणून मुलीच्या जवळ गुज सांगतो बाप. हृदयाचा पीस असल्यामुळं, ताई माझ्याशी भांडण केलं. बापाच्या डोळ्याचे अश्रू पुसते महाराज आपल्या पदरानं ती. आणि सांगते त्याच्या नादाला लागू नका, तो उर्मट झालेला आहे. पिकलेली कैरी, मुलगी सांगते पिकलेली कैरी जर कच्च्या कैरीत पडली तर दबते कोणती? कोणती दबते? पिकलेली. आणि पिकलेल्या कैरीनं कच्च्या बरोबर जर ढुसण्या मारायचा प्रयत्न केला तर फुटन कोणती? पिकलेली. मुलगी सांगते, बाबा तुम्ही पिकलेली कैरी आहात आणि ती हिरवी कैरी आहे. त्याच्या नादाला लागू नका. म्हातारपण दुःखाचं करून घेऊ नका. त्याला काय करायचं ते करू द्या, पण त्याच्या नादाला लागू नका. माझा जीव खालीवरी होतो तुमच्यासाठी. आणि पुन्हा ढसा 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 मुलगी रडते. वळचणीच्या कडेला जाऊन पाणी गाळते डोळ्यातले. आणि दोन्ही अश्रू गळाल्याच्या नंतर बापाचं काळीज मोठं होतं. आणि 2-4 दिवस बाप मुलीच्या घरी राहतो. आणि येतो, ताई आता जा बाबा, पण त्याच्या नादाला लागू नका. काही कमी पडलं तर मला सांगा, पण त्याला नादाला लागू नका तुम्ही त्यांच्या. आणि माझ्या जीवाला घोर करू नका. हे का बोलते मुलगी महाराज? बापाच्या हृदयाचा पीस असल्यामुळं बोलते. तसा माझा भगवान परमात्मा सुद्धा सुख दुःख कुणाजवळ सांगतो महाराज? भक्ताजवळ सांगतो, दुसरीकडे सांगत नाही महाराज. नाम म्हणे देवा चला तया ठाया, देवा तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पभरी, विश्रांती घ्यावया कल्पभरी. नाम म्हणे देवा चला तया ठाया, स्वर बघा म्हणून. विठ्ठला 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 विठ्ठला. सुख दुःखामध्ये बाप मुलीच्या घरी जातो का नाही महाराज?
आमचे पांडुरंग परमात्मा शिनल्यानंतर कुठे गेले महाराज? अलंकापुरासी पांडुरंग गेले, अलंकापुरासी पांडुरंग गेले, अलंकापुरासी पांडुरंग गेले, अलंकापुरासी पांडुरंग गेले, समाधीस्थ समाधीस्थ केले जान देवे, उरकोनी सोहळा होती संत मेळा, उरकोनी सोहळा होती संत मेळा, समाधीस्थ केले समाधीस्थ केले जान देवे, उरकोनी सोहळा होती संत मेळा, पांडुरंग परमात्मा महाराज आळंदीला विश्रांतीसाठी जातो. हो, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सोन्याची नगरी ओ सोन्याची नगरी, आणि 16,108 बायका तो सेवे करता, आणि त्रैलोक्याचा अधिपती आहे महाराज. पण ज्या लेकीच्या घरी खायला सुद्धा नाही त्या पांडवाच्या घरी कशासाठी राहतो? म्हणून व्यासाच्या खुणा आमच्या ज्ञानोबरायांनी सांगितल्या महाराज. द्वारकेचा राणा पांडवा घरी, 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 द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. एवढा राज्य टाकून तिथं काय करतो महाराज? जरासंधानं दिलेली तकलीफ भगवंताने भीमाजवळ सांगितली, पांडवाजवळ सांगितली, आणि बंदोबस्त केला. म्हणजे लेकीच्या जवळ गारानं सांगतो देव, बाप तसा देव. एक जाता जाता विशेष रूपानं सांगतो महाराज, बापाच्या नावासाठी मुलगी जन्मभर हयातभर नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून चालते, आणि माहेराशी ती एवढी एकनिष्ठ असते महाराज, एवढी की खोटं बोलत नाही. प्रत्येक पाऊल तिला जपून टाकावं लागतं. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. पाऊल विचारपूर्वक टाकावं लागतो. बोलायचं कुणाला हे सुद्धा जपावं लागतं. चालायचं कुणाबरोबर हे सुद्धा विचार करून बघावं लागतं. बापाच्या नावासाठी जपावं लागतं. हसायचं कुणाकडे बघून हे सुद्धा तिला जपून हसावं लागतं. याच्या पुढे बोलतो, नेसायचं ठरलं तरी महाराज बापाच्या नावाला कलंक लागन असं नेसायचं नाही. म्हणून तुम्हाला झेपलं तर घ्या महाराज, पण वारकऱ्यानं माझ्या पांडुरंगाला जो आवडतो तोच ड्रेस घालावा महाराज, दुसरा ड्रेस घालू नये महाराज. आणि कीर्तनकारानं जपावं महाराज. त्यांनी पावलावरती आपल्या पाठीमागून पाऊल ठेवून येणारे लोक आहेत. म्हणून मुलीनं धिंगाणा करू नये, सासरघरी जाऊन धिंगाणा करू नये महाराज. आणि बापाच्या नावाला कलंक लावून बापाला नाक मुठीत घेऊन 4 माणसातून उठून जाण्याची वेळ तिनं येऊ देऊ नये महाराज. तसं वारकऱ्यानं म्हणजे हा ड्रेस म्हणजे सतीचं वाण आहे, सतीचं वाण. आणि हा ड्रेस म्हणजे माहेरची साडी आहे महाराज. म्हणून हा ड्रेस ज्याला घालायचा त्यांनी रंगीबेरंगी कपडे घालायचे नाहीत.
त्यांनी काही बी कुठल्याही प्रकारचे जे बापाला आवडतील तेच बापासाठी घालायचे महाराज. हो, मालकाला जे आवडतील ते. म्हणून माझ्या ज्ञानोबराने सांगितले, पाचा दामाचा घोंगडा नेसेन उरली मोठते मी जेवीन गे बाई ये कामारी 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 होईन त्या गोपाळाचे घर रिघेन गे बाई. म्हणून नेसण्यामध्ये विचार, बसण्यामध्ये विचार, हसण्यामध्ये विचार, खाण्यामध्ये विचार, राहण्यामध्ये विचार जपावं लागतं. म्हणून महाराजाची गाडी हटलाच्या पुढे उभा राहता कामा नये. हो, महाराजाची गाडी हटलाच्या पुढे उभा राहता कामा नये. जरी ड्रायव्हरला चहा पिण्याची इच्छा झाली तर एखाद्या टपरीवर जिथं चहा मिळतो तिथं त्याने चहा घ्यायचा. पण रात्री कीर्तन केलेल्या महाराजाची गाडी बेरबारच्या पुढे उभी होती असं ऐकायला मिळू नाही. ज्यांनी हे धिंगाणे केले महाराज तिला बापाची चाड नाही. म्हणून त्यांना संप्रदायाची चाड नाही, त्यांना घराची आबरू गेलेल्याची चाड नाही, कशाचीच चाड नाही, बापाची नाही, नवऱ्याची नाही, कशाचीच चाड नाही. हो, तसं संप्रदायामध्ये जपावं लागतं जन्मभर. ज्या दिवशी मुलीचा देह चितेवरती पडेल आणि सासरच्या आणि माहेरच्या लोकांना डोळ्याला पदर लावून रडावं की बाई चांगली वागली, याच्यासाठी हयातभर जपावं लागतं. तसं महाराजाचा देह चितेवरती पडल्यानंतर समाजानं डोळ्याला पदर लावून रडावं आणि महाराज चांगले वागले एवढ्यासाठी अट्टहास करावा लागतो. महाराज याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून महाराजांनी धिंगाणा करू नये. त्याला करता येत असला तरी सुद्धा जपून वागावं, जपून चालावं, जपून खावं, जपून राहावं. काही बी करता येत नाही महाराज. हो, उगीच झिपऱ्या राखू नयेत महाराज. हो, केस राखू नयेत. हो, हे सगळं महाराज बापाच्या नावासाठी करायचंय. आणि माझ्या बापाला ते आवडतं, पांडुरंगाला. म्हणून मी खोटं सांगत नाही. 1974चा ग्रॅज्युएट माणूस आहे मी. 1974चा ग्रॅज्युएट आहे. मला पॅन्ट नेसा वाटत नाही का? पण माझ्या बापाचं नाव जाईन म्हणून धोतरच नेसावं महाराज. ज्यांना वाटतं त्यांनी धोतरच नेसावं बापासाठी. कारण संप्रदायाची परंपरा आहे. पोलिसानं खाकी ड्रेसवरती राहावं आणि महाराजांनी धोत्रावरतीच राहावं. त्यांनी नेहरू शर्ट किंवा दांडेकरच घालावा. कंबर बांधून डोक्याला फेटाच बांधावा. हे त्या बापासाठी करायचंय आम्हाला. म्हणून महाराज त्याच्याशी एकनिष्ठ राहावं आणि मरेपर्यंत, बाप मरेपर्यंत. मुलगी आणि बापाचं नातं हे दोघांपैकी कुणीतरी मेल्याशिवाय सुटत नाही. तसं देवाचं नामचं नातं महाराज आम्ही गेल्याशिवाय सुटत नाही. म्हणून त्याच्याकरता एकनिष्ठतेनं राहावं. न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. म्हणून त्याच्याशी एकनिष्ठ राहावं. विठ्ठल विठ्ठल हो, ही न सरणारी गोष्ट आहे बरं का. मुलीचं बापाचं नातं सांगून देवाचं भक्ताचं नातं सांगणं म्हणजे न संपणारी गोष्ट आहे. हो, 10 कीर्तन जरी याच्यावर केले तरी विषय सुटणार नाही. इतका बारकावा आहे, इतका बारकावा आहे महाराज. आणि इतक्या बारकाव्यानं चिंतन करायचं म्हणल्यावर लाईट सुद्धा राहायची नाही, माणसं तर राहायचेच नाहीत. म्हणून इतक्या बारकाव्यानं नाही महाराज. पण एकच सांगतो, जसं माझ्या नाथ महाराजाचं माहेर पंढरपूर आहे, तर तिच्या सगळ्या बहिणीचं माहेर एकच असेल ना. सख्या बहिणी जर एकत्रित असल्या तर त्या सख्या बहिणीचं माहेर कोणतं असतं महाराज? एकच असतं ना. तसं मी म्हणतो, पैठणच्या नाथ नावाच्या मुलीचं माहेर जर पंढरपूर आहे तर देहूच्या मुलीचं माहेर कोणतं असेल? देहूच्या मुलीचं माहेर कोणतं असेल? तिने काहीतरी लिहून पत्रात ठेवलंच असेल ना. हो, पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर
तुकोबरायचं माहेर तेच. आता तुकोबरायचं माहेर तेच म्हणल्यानंतर देहू गावाच्या जवळ आळंदीला एक मुलगी राहते भगवंताची. तिचं माहेर कोणतं असं? जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया, जाईन गे माये दया पंढरपुरा, हो भेटेन माहेरा आपोलिया, भेटेन माहेरा आपोलिया, भेटेन माहेरा आपोलिया. हो, गोविंद महाराजांनी सांगितलं बघा. हो, आळंदीच्या मुलीचं माहेर छानपैकी सांगितलं. आता कुणाला येत असलं तर नरशीच्या मुलीचं माहेर सांगावं. माहेरे संसाचे रामया केशवा, रामया केशवा, स्वामी केशवा, नरशीच्या मुलीचं सांगितलं, आळंदीच्या मुलीचं सांगितलं, देहूच्या मुलीचं सांगितलं, पैठणच्या मुलीचं सांगितलं. पण महाराज मेहूनच्या मुलीचं काय असेल? बाई बाई जाते ग माहेरा, 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 हो माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, 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 जाते ग माहेराला. फार सुंदर तऱ्हेचं. इकडून कॉफी दिले जरा. छान आहे. काही का असताना सुंदर तऱ्हेचा विषय आहे महाराज. सगळ्या संतांचं मी प्रत्येकाचं सांगत राहीन तुम्हाला. प्रत्येकाने पंढरपूर माहेर ठरवलंय. आणि महाराज आपण एकदा तरी पंढरपूरला जात असताना माहेराला गेल्यासारखं जावं. पुन्हा डबल पंढरपूरला जाण्याची गरज नाही. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. एकदाच जाण्याची गरज आहे. पण त्या माहेराची किती ओढ असते महाराज. बाप जर मेला रात्रीच्या 2 वाजता तर मुलाच्या रडण्याची टक्केवारी बघायची.
आणि सकाळी 8 वाजता नांदून आलेले मुलगी दाराच्या पुढं तिरडी आणि माणसं जमलेले पाहिल्यानंतर त्या हरणीनं फोडलेला हंबरडा पाहायचा, तिची टक्केवारी पाहिजे. तिने जर टक्केवारीनं आरोळी मारली तर पाषाण हृदयी माणसं सुद्धा डोळ्याला पदर लावून रडतात महाराज. पाषाण हृदयी माणसाच्या हृदयाला पाहणा फोडण्याचं काम मुलगी करीत असते शेवटच्या क्षणापर्यंत. बाप जर आजारी पडला तर खर्च करायचं काम मुलगा करू शकतो, पण सेवा शुश्रूषा आणि वेळच्या वेळेला गोळ्या देणं, तोंडावरच्या माशा वारायच्या, बसायचं झोपायचं, चित्त कशातच लागत नाही, विंचरण्यात नाही, बसण्यात नाही, उठण्यात नाही, हसण्यात नाही, खाण्यात नाही, पिण्यात नाही. फक्त बाई माझ्या बाबाला कशामुळे हे आलं. कुणी आलं भेटायला आणि विचारलं कस काय तब्येत कशी काय भाऊसाहेबाची, तोंडानं बोलत नाही महाराज, डोळ्यातून नुसत्या अश्रूच्या धारा वाहत्यात आणि नंतर समजायचं की सिरियस केस आहे भाऊसाहेबाची. हे मुलीचं कर्तव्य असतं, कृतीनं ती दाखवते. तसं आम्ही द्रवीभूत अवस्थेनं भक्ती करावी, कारण द्रवीभूतता ही अंतःकरणाचा गुणधर्म आहे महाराज. तुम्ही पाहत असाल पंढरपूरला गेल्यानंतर महिला मंडळी लाखाच्या बांगड्या आणतात महाराज. लाखाच्या म्हणजे 1 लाखाच्या नाही, ते लाख नावाच्या धातूच्या बांगड्या आणतात. त्याला जर अग्नी लागला तर ते वितळतं महाराज. अग्नी लागलं तर वितळतं, पण ते वितळलेलं लाख जर मातीमध्ये मिसळला तर ते पुन्हा मिसळत नाही. आपलं त्याला आग लागली तरी वितळत नाही महाराज. तसं अंतकरण भक्तीनं हे द्रवीभूत झालं पाहिजे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मी सांगतो भक्तीसाठी ज्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाही ते डोळे नाहीत महाराज, खाचाड आहेत, खाचाड. खोटं सांगत नाहीत. भक्तीसाठी ज्याच्या डोळ्यातून अश्रू गळत नाहीत ते डोळेच नाहीत महाराज. आणि ते अंतकरण जसं मातीला एकदा तो लाख मिसळला की त्याला अग्नी लावला तरी ते वितळत नाही, ती माती वितळू देत नाही. तसं ज्याला लोभाची लालसा आहे, ज्याला कामाची लालसा आहे, ज्याला ईर्ष्या आहे, ज्याला तितिक्षा आहे, ज्याला महाराज हो काम क्रोध, कुणाला राग आहे, क्रोध आहे, त्या माणसाचं अंतकरण वितळत नाही भक्तीसाठी. म्हणून ते भक्तीसाठी अंतकरण वितळावं याच्यासाठी नाथ महाराजांना हा धडा दिलेला आहे. आणि त्या बापाशी एकनिष्ठ राहावं म्हणून बापाची ओळख करून देत असताना अभंगाचं 2रं चरण वापर. बापानी आई, 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 माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, बापानी आई, बापानी आई, बापानी आई, बापानी आई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, बापानी आई, बापानी आई, बापानी आई, बापानी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई म्हणून बापाची ओळख करून दिली. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज, मला बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ माझा समाप्त झालेला आहे. कारण वेळेचं बंधन ठेवावं लागेल, कारण कार्यक्रम पुष्कळ आहेत, तुम्हालाही कार्यक्रम आहेत. रामायण ऐकायचंय, पुन्हा अजून बाकीचे कार्यक्रम आहेत. तसं मला बी पार धुळ्याच्या पलीकडून महाराज मी आलेलो आहे. मलाही थकवा आलेला आहे आणि आता 70 वर्षाचं वय माझं बी झालंय महाराज. आणि संपूर्ण गाडीचा प्रवास 33 लाख किलोमीटरचा आतापर्यंत 50 वर्षात झालेला आहे. 50 वर्ष झालं कीर्तन करतोय आणि 400 कीर्तन वर्षाकाठी येतं. त्याच्यामुळं मलाही थकवा येतो महाराज. पण तुमच्या भावना मला ती अशी उत्तेजना देतात म्हणून मी बोलतो.
महाराष्ट्रामध्ये हा अभंग नाथ महाराजाचा आहे हे एका गायकानं कळून दिलं महाराज. त्या गायकानं हा अभंग गायला म्हणून महाराष्ट्राला कळाला. पण मी